गोड अमृत मधुरी ऐशा देवाच्या विभूती भिन्न प्रारब्धाच्या गती अनंत कृपामृती श्रीमंत भगवान तुकोबर आहे यांच्या अभंगावर त्यांच्या कृपा प्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी भगवान तुकोबर आहे ज्या विभूतिमत्वाचं चिंतन सांगतायत, ज्या परमात्म तत्वाचं चिंतन सांगतायत, त्याचा विचार करत असताना आजचा हा जो सेवेचा योग आहे ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री रामदास बाबा यांचे चिरंजीव वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री भानुदासजी महाराज यांचे हे तृतीय पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण त्यांच्या जीवनात त्यांनी पुण्य केलं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. त्यांनी धर्म केला. पण काय करता, आपण धर्म करायला आलो, पुण्य करायला आलो. धर्मार्जित पुण्य, धर्मार्जित पुण्य, धर्मजन्य पुण्य आपण केलं पाहिजे. पण आपल्याकडून कर्मजन्य पुण्य होतं आणि ते कर्मजन्य पुण्य आहे ना, ते टिकत नाही, टिकवू नसतं. आणि कर्मजन्य पुण्य हे कधीतरी सुख आणि दुःख देत असतं. आणि कर्मजन्य पुण्यानेच आपल्याला शरीर प्राप्त होतं. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्य समान असल्यानंतर मनुष्य देह मिळतो. एरवी खूप पाप असेल तर लोह लोष्ट पाषाण किड्या मुंग्याचा जन्म मिळतो. फारच पुण्य असेल तर स्वर्गातल्या दिविदेव भोगा तिथपर्यंत जाता येतं. पण मनुष्य व्हायला किमान पाप आणि पुण्य समान लागतं. दोन्ही समान असलं तरच मनुष्य देह मिळतं. पण मिळालेल्या मनुष्य देहामध्ये पुण्य वाढवण्यासाठी मिळालंय हे आपण विसरलोय. साधू संतांनी आपल्या देहात आल्यानंतर आपल्यासारखाच देह धारण करून पुण्य वाढवलं, पाप नाही केलं. बरं, त्यांच्याकडून जर चुकून कधी पाप झालं तर त्यांची निंदा करणारा, त्यांना त्रास देणारा ते पाप भोगावं लागतं. आणि त्यांच्याकडून जे पुण्य खूप होतं ना, ते पुण्य त्यांच्या सेवा करणाऱ्याला भोगायला मिळतं. देह तव असे भोगाचे अधीन, याचे सुख क्षीण क्षणभंगुर. अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळ. देह क्षणभंगुर आहे आणि विशेषतः प्रारब्धाने मिळालंय. भगवंताने पहिले प्रारब्ध पाहिलं, मग ठरवलं काय शरीर द्यायचं. असं ठरवलं. पहिले प्रारब्ध रचा पाछे रचा शरीर, असं गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात. पहिले प्रारब्ध बघतात. कोणाचाही बॅलन्स बघूनच त्याच्याकडे मागणी केली जाते. विठ्ठल त्याच्या अकाउंटला काहीच नाही, त्याला मागून काय मिळणार आहे सांगा. त्याच्याकडे भरपूर आहे, त्याच्याकडून काहीतरी मागता येतं. मागतं. संत ही अशी बँक आहे की ज्याच्याकडे कोणीही कधीही लोन काढू शकतं. थोडं वेगळं सांगायचं झालं तर लोन नाही काढलं तरी ते देतात. लोन नाही काढलं म्हणजे काढतात ते फेडतात, कळलं तर बरं होईल. संतांकडून जे लोन काढतात ते फेडतात, बाकीचे फेडत नाही, कळलं तर बरं होईल. पण बाकीचं लोन मिळतं. नाही कळलं तर उलट सांगतो. एखादं गणित सुटत नसेल तर आपण शेजाऱ्याकडून हातचा घेतो की नाही, तसं परमार्थ आणि प्रपंच याचं गणित सोडवताना संत जो हातचा देतात ना, त्याचंच नाव लोन आहे. विडावाला त्यांचंच पुण्य आपल्या पाठीशी आहे. नाही तर आपल्याला कोण विचारतं सांगा, कोण विचारतं. आपण जर सहज एखाद्या टपरीवर वडापावच्या गाडीवर जर गेलो ना आणि सांगितलं मी कीर्तन करे, मला एक वडापाव दे, देतील का ते? म्हणत तुझी जागा तिथे, तिथं तुला कीर्तन केलं गुलाबजाम भेटेल, पण इथं वडापाव नाही भेटणार का? इथं पुण्यही नाही चालत. विठाला